फ्रेंड्स, आज आपल्याला नवरात्रीचे कडकन्या बनवायचे आहेत। बघू शकता किती कडक कुरकुरीत झालेले आहेत। बघा, आता आपल्याला त्यासाठी बारीक रवा 1 वाटी घ्यायचा आहे, 2 वाट्या मैदा, 2 वाटी मैदा। ज्या वाटीने आपल्याला रवा आणि मैदा घेतलेला आहे त्या वाटीने मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे, घालू शकता। तर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। 1 वाटी मी पाणी घातलेलं आहे। तर आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घेऊन समजे गुळाचे खडे फोडून घ्यायचं आहे। बस समजा गूळ इगरलेला आहे। आता आपल्याला मध्ये थोडीशी हळद घालायचं आहे। आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊ। गुळाचं पाणी घालून पीठ तिंबून घ्यायचं आहे। चाळणीने चाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले गुळाचे खडे राहिला तर पण चाळणीमध्ये बसते। तर आपल्याला घटसर पीठ तिंबून घ्यायचं आहे। बघा, असं घटसर आपल्याला पीठ तिंबून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही 5 मिनिटं ठेवायचं आहे। पीठ आपलं चांगलं फुगलेलं आहे। आता आपण थोडंसं पीठ घेऊन सनी कडकनी लाटून घ्यायचं आहे। तर आपल्याला ही थोडंसं पीठ लावायचं आहे कोरडं, चांगलं पातळ लाटून घ्यायचं आहे। पुरीवानी छोटे मोठे तुम्ही आकार करू शकता। बघा, असा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। आता आपलं तेल तापलेलं आहे। आता आपल्याला तळून घ्यायचं आहे। थोडं लालसर तळून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, असं थोडं लालसर तळून घ्यायचं आहे। तर आपण याला काढून घेऊ। चला, आता आपण समजे तळून घेऊ। असं आपले कडकने तयार झालेले आहेत। माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करून सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली।